जानेवारीला मला कळलं की मला हे झालंय म्हणून, ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे म्हणून. सो पण जेव्हा मागच्या वर्षी आम्ही शूट करत होतो त्यावेळेस सुद्धा मी, कारण मराठवाड्यामध्ये मी गावामध्ये काम करते, तर तिकडे मी 2 वर्षांपासून बऱ्याच एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष करते आहे, जो मी मागच्या 10-12 वर्षांपासून करते इनफॅक्ट. त्यामुळे जेव्हा तुम्ही समाजामध्ये जाऊन काम करायला उभे असता तिथे संघर्षांशिवाय म्हणजे थोडंसं अवघड आहे. पण ठीक आहे, म्हणजे मला वाटतं की हा तर आयुष्यभर राहणार आहे, त्यामुळे त्याला सामोरे जाऊन आणि त्याच्यापुढे काम करून हेच महत्त्वाचं आहे. जसा हा संघर्ष जो माझा सुरू झाला आहे 3 महिन्यांपासून, तर मला वाटतं की ठीक आहे, काय म्हणजे काय करायचं करून घेऊया आपण आणि पुढे जाऊया. म्हणजे मी सर्जरी झाली, रेडिएशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मी इमिजिएटली कामाला पण लागले. पॉझिटिव्हिटीने आपण जर काम केलं आणि प्रेमाने आपण आपल्या पुढच्या आयुष्याला बघितलं तर सगळं काही ठीक होतं. आणि फक्त आपल्याला तो विल पॉवर पाहिजे, तर तीच मी घेतली. ह्याच्याशी झुंजतायत आत्ताच्या काळात या ह्याच्यात, तर त्यांना ना म्हणजे मला असं वाटतं की या माध्यमातून तुम्ही एक सल्ला द्यावा, कारण आत्ताच्या घडीला त्यांची फॅमिली आणि त्यांचा एक ना संघर्ष वेगळ्या पातळीवरचा आहे. सॉरी, म्हणजे मला या सगळ्या गोष्टीवर पुन्हा छेडून काहीतरी उकरून काढायची अशी भावना नाहीये, पण त्या गोष्टीमुळे जर तुमच्या सांगण्यामुळे काही जणांना जर ते बळ मिळालं किंवा त्यांच्या कुटुंबाला ते साहण्याची एक ताकद मिळाली तर फार मोठं घडू शकतं. आणि जो मला असं वाटतं या फिल्म मधलाही भाग आहे. तेच म्हणणार होते की तेच ॲक्सेप्टन्स, नॉर्मलाइज करणं. तर मला जेव्हा डिटेक्ट झाला ब्रेस्ट कॅन्सर, तर काही असे पण रिॲक्शन्स आले होते माझ्याकडे की ते, अरे काय झालं तुला? म्हटलं नाही, नॉर्मल आहे हे. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही सांगा ना की एखाद्याला हार्ट अटॅक आला तर तो कदाचित कधीतरी म्हणजे तो जागेवर हे होतात. इथे ब्रेस्ट कॅन्सर तर तुम्हाला चान्स देतोय की हां ठीक आहे, चला तुमचं जेवण ठीक करा, तुम्ही तुमचं लाईफस्टाईल ठीक करा, या सगळ्या गोष्टी ठीक करा आणि तुम्हाला तरीही पुढे जाऊन चान्सेस आहेत आणि सर्वायवल रेट जास्त आहेत त्याच्यामध्ये इनफॅक्ट. त्यामुळे मला हेच वाटतं की आता प्रत्येक बाईने पोस्ट 35 हे आपले रेग्युलर टेस्ट करणं गरजेचंच आहे. पण इट्स अनफॉर्च्युनेट की आपल्याकडे आजही हेल्थ केअरला तेवढं प्राधान्य मिळत नाही.